हम हसे जग रोये. आपण या जगातून गेल्याच्या नंतर लोकांनी आपल्या नावाने बोट मोडू नये महाराज. लोकांनी असं म्हणू नये बरा गेला सगळ्या गावाला ताप होता याचा, असं म्हणू नये. या जगातून गेल्यानंतर लोकांच्या डोळ्यात दोन अश्रू तरी, दोन थेंब तरी आपल्यासाठी आले पाहिजे. तीच आपली आयुष्यभराची कमाई आहे, दुसरं काही नाही. बंगले किती बांधा, गाड्या किती घ्या, बँक बॅलन्स किती जमा करून ठेवा, ते काही सोबत येत नाही. ज्या दिवशी एखादा व्यक्ती मरतो त्याच्या अंत्ययात्रेत अनेक लोक असतात, अनेक लोक त्याच्यासाठी रडतात. ही त्याच्या कर्माची शेवटची पावती असते महाराज. म्हणून जन्माचा सोहळा केला जातो, मृत्यूच्या दिवशी रडारड केल्या जाते. माणसाला व्याल्याचा आनंद होतो, गेल्याचा आनंद होत नाही. पटत नसेल तर मी दृष्टांताने पटवून देते. एकदा एका वारकऱ्याच्या घरी जेवण होतं महाराज. वारकरी बाबाच्या घरी जेवण होतं. आता एवढे ताटं वाट्या सर्व काही घरी उपलब्ध नव्हतं. 50 वारकऱ्यांचं जेवण होतं. मग त्या ठिकाणी 50 वारकऱ्यांना जेवण देण्याकरिता तो एका कॅटरर्सच्या दुकानामध्ये ते वारकरी बाबा त्या ठिकाणी गेले. आणि गेल्यानंतर 50 ताट, 50 वाट्या, 50 ग्लास, 50 प्लेट हे सगळं त्याने भाड्याने आणलं, मोजून आणलं. सर्व देताना काय करत असतो तो मोजून देत असतो, घेताना पण काय करत असतो मोजून घेत असतो. वारकरी बाबांनी ती भांडी घरी आणली. घरी आणल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी भोजन झालं, पंगत झाली आणि सगळं झाल्यानंतर त्याने भांडी घासून ठेवून दिली आणि 3-4 दिवसांनी त्या कॅटरर्सवाल्याजवळ नेऊन दिली. आता कॅटरर्सवाल्याने देताना जशी मोजून दिली तशी घेताना पण काय करणार तो, जागे आहात ना, घेताना पण काय करणार मोजूनच घेणार. ताटं किती दिली होती सांगा बरं, 50 दिली होती ताटं, बरोबर आहे की नाही. परंतु आता ज्या वेळेला ताटं मोजली, ताटं भरली 60. किती भरली, त्याला वाटलं कमालच आहे गड्या, आजपर्यंत लोक कमी आणून द्यायचे पण यानं तर जास्त आणून दिले. ताटं 60 भरले. ग्लास त्या ठिकाणी मोजले तर ग्लास होते 70, प्लेट होत्या 65 आणि वाट्या होत्या 80. याला वाटलं कमालच आहे. त्याने विचारलं म्हणे दादा तुम्ही सगळं मोजून नेलं होतं, 50-50 होतं, हे भांडे वाढले कसे. तो म्हणे अरे काल रात्री वारकऱ्यांचं जेवण झालं, भांडी घासून ठेवली, जिथे ठेवली अर्ध्या रात्री या भांड्यांना लेकरं झाली म्हणे, म्हणून भांडे वाढले. काय म्हणे, अर्ध्या रात्री भांड्यांना लेकरं झाली म्हणे, म्हणून व्याले, म्हणून आनंद झाला त्याला. तो काय म्हटला, पुन्हा पुन्हा येत चला बरं का, पुन्हा पुन्हा येत चला. आणखी काही दिवसांनी त्याच वारकरी बाबाच्या घरी काही फार श्रीमंत घराण्यातली लोक भोजनासाठी येणार होते. राजकारणी लोक जेवायला येणार होते. आता स्टीलचे ताटं जमणार नव्हते, म्हणून आता हा कॅटरर्सच्या दुकानात गेला आणि यावेळेला सोन्या चांदीचे त्याने भांडी आणले. तुम्ही म्हणाल कॅटरर्सच्या दुकानात कधी सोन्या चांदीचे भांडे मिळतात का, मिळत नाही, पण दृष्टांतात काही मिळू शकतं महाराज. मग गेला हा त्या ठिकाणी आणि 50 चांदीचे ताटं, 50 सोन्याच्या वाट्या, 50 चांदीचे ग्लास, 50 चांदीच्या प्लेट हे सगळं भाड्याने घेतलं आणि घरी घेऊन गेला. भोजनाचा कार्यक्रम झाला आणि 3-4 दिवसानंतर हा पुन्हा भांडी घेऊन त्याच दुकानात गेला. आता हा काय करणार, देताना जशी मोजून दिली होती तशी घेताना मोजून घेणार. आता याने चांदीचे ताटं मोजले, दिले किती होते, किती दिले होते, परंतु यावेळेस 25च होती महाराज. सोन्याच्या वाट्या दिल्या होत्या 50, त्यात 5च वाट्या होत्या. चांदीच्या प्लेटा दिल्या होत्या 50, त्या 40च होत्या. सर्व भांडी त्या ठिकाणी कमी कमी होते. दुकानदाराला राग आला. तो म्हटला का रे 50-50 भांडे मोजून दिले होते, काही 40, काही 35 आणि सोन्याच्या वाट्या तर 5च आहे. तो म्हणे अतिशय दुःख होतं तुम्हाला सांगताना, अतिशय दुःख होतं. जेवण झाली, सर्वांची भांडी घासून ठेवली आणि अर्ध्या रात्री यामधले अर्धे भांडे मेले म्हणे. काय सांगू तुम्हाला. तो म्हणे मूर्खा, भांडे कधी मरतात का. तो म्हणे मागच्या वेळेस जशी जन्माला आली होती ना तशीच यावेळेस मेली. म्हणून माणसाला व्याल्याचा आनंद होतो, मेल्याचा आनंद होत नाही. जी यशोदेच्या पोटी जन्माला आली होती आणि जिची अष्टभुजा झाली ती कोण आहे, माया आहे, माया. या मंदिरामध्ये जी विराजमान झाली पद्मावती देवीच्या स्वरूपाने ती कोण आहे, माया आहे, माया. कारण तिला काय म्हणतात, आदी माया शक्ती.
आदी माया शक्ती तिला या ठिकाणी म्हटल्या जातं, म्हणून ती संपूर्ण जगताला भुलवणारी माया आहे. तर नारदाला सुद्धा भूल त्या ठिकाणी पडली. नारदाला अनेक पुत्र झाले. नारदाने भगवंताची क्षमा मागितली. हे तर चरित्र एक नारदांचं झालं. पण आणखी एक चरित्र सांगितलं की एकदा नारदजी आणि पर्वत मुनी घोर तपश्चर्या करीत होते. आणि ज्या वेळेला ते संजय राजाच्या घरी आले तर संजय राजाची जी मुलगी होती तिचं नाव होतं दमयंती. जसं तुमच्या घरी कोणी साधू महात्मे आले की तुमच्या मुली सगळे पूजेमध्ये सेवेमध्ये रत होतात, या संजय राजाची जी मुलगी होती दमयंती ती या दोघांची सेवा करायला लागली. आणि सेवा करत असताना झालं काय महाराज, ज्या वेळेला सेवा करायला लागली, सेवा करत असताना हळूहळू नारदांविषयी तिचे भाव बदलायला लागले. ती नारदांची सेवा चांगली करायला लागली आणि पर्वत मुनींच्याकडे मात्र दुर्लक्ष करायला लागली. एक दिवस पर्वत मुनीने सांगितलं, नारदा आपण दोघांनी एकमेकांपासून वचन घेतलं होतं, काहीही झालं तरी एकमेकांपासून काही लपवायचं नाही, तू मात्र माझ्यापासून लपवतो. ही दमयंती तुझ्यावर प्रेम करते, तुझ्याशी वेगळी वागते आणि माझ्याकडे मात्र दुर्लक्ष करते. शाप देतो मी तुला, तू खोटा बोलला माझ्याशी, तुला माकडाचं स्वरूप प्राप्त होईल. आता नारदाला माकडाचं स्वरूप तर प्राप्त झालं. आता दमयंतीला त्याच्याशी विवाह करायचा होता, परंतु पित्याने सांगितलं, ग आतापर्यंत नारद सुंदर दिसत होता, आता मात्र बंदर दिसतोय, आता कशी लग्न करणार तू? ती म्हणे, नाही पिताजी, मी वचन दिलेलं आहे आणि त्याच्या प्रारब्धामध्ये असं लिहिलंय, त्याला उशाप असा मिळालेला आहे की ज्या दिवशी आमच्या दोघांचं लग्न होईल त्या दिवशी पुन्हा त्याला स्वतःचं स्वरूप प्राप्त होईल. आणि मग दमयंतीचा आणि नारदाचा त्याच स्वरूपामध्ये विवाह झाला. शुभमंगलम सावधान विवाह त्या ठिकाणी झाला. आणि जसा विवाह झाला नारदाला पुन्हा स्वतःचं स्वरूप प्राप्त झालं. महाराज नारदजी पुन्हा एकदा स्वतःच्या स्वरूपामध्ये आले. बघा, काल भगवान महादेवाचं शुभमंगलम सावधान झालं, पार्वती आई बरोबर झालं. शुभमंगलम सावधान, सावधान हा शब्द कुठे उच्चारला जातो महाराज? रस्त्यावरून आपण जातोय, प्रवास करतोय, आड वळण आहे, तिथे समोर लिहिलं असतं सावधान, पुढे धोक्याचे वळण आहे. तसं लग्नामध्ये ब्राह्मण घसा फाडून फाडून ओरडत असतो, सावधान, पुढे धोक्याचे वळण आहे. नवरदेव नवरी भोल्यावर उभे असतात महाराज, सगळेच त्यांना सावधान सावधान सावधान. खरं तर लग्न हा आमच्या जीवनातला सावध होण्याचा दिवस असतो. नवरदेव नवरी बोहल्यावर उभे असतात, सगळे सावधान सावधान म्हणत असतात. ब्राह्मण घसा फाडून फाडून त्या ठिकाणी म्हणत असतो, मित्रा सावध होई लग्न करुनी, तू पूर्णा ही आता. बघा, लग्नात एक शेवटचं मंगलाष्टक म्हटलं जातं, आली लग्न घटी समीप नवरा. एकाने प्रश्न विचारला, आली का म्हटलं? त्याला सांगितलं, आता तुझी आली. लक्ष ठेव बर का, लग्न होतंय ना, आता तुझी आली. म्हणून सावध होण्याचा दिवस असतो. नवरदेव नवरी भोवऱ्यावर उभे असतात, सगळे सावधान सावधान म्हणत असतात. पण ना नवरदेवाचं मंगलाष्टकाकडे लक्ष असतं ना नवरीचं मंगलाष्टकाकडे लक्ष असतं. नवरीचं लक्ष तिच्या घागऱ्यात असतं आणि नवरदेवाचं लक्ष आग्र्यात असतं. दोघंही बेभान असतात. महाराज सावध होण्याचा तो दिवस असतो आमच्या जीवनातला. आणि म्हणून सावधान सावधान त्या ठिकाणी म्हटल्या जातं. त्याचप्रमाणे जन्मेजयाला व्यासजी सांगतात की या ठिकाणी सुद्धा आईसाहेब पार्वती माता भगवान महादेवाबरोबर त्या ठिकाणी विवाह बंधनामध्ये, लग्न बंधनामध्ये त्यांची गाठ त्या ठिकाणी बांधल्या गेली. आणि लग्न गाठ ही फार महान असते, लक्षात घ्या. साधं उदाहरण आहे, ब्राह्मणाने, ज्या ब्राह्मणाला पूर्ण मंत्रही येत नाही, त्या साध्या ब्राह्मणाने लग्नात जर नवरदेव नवरीची गाठ बांधली, दोघं कितीतरी भांडणं करतात आणि म्हणतात, उद्या माझ्या डोळ्याने पण दिसू नको, आजपासून तू मेला माझ्यासाठी. आणि थोड्या वेळाने म्हणतात, जेवण करून घ्या ना हो. इथपर्यंत असतं महाराज. वटसावित्रीची पूजा ज्या दिवशी असते ना, त्या दिवशी सकाळीच यांचं एवढं भांडण होतं, मेला का नाही, मरत का नाही, माझ्याच नशिबात का आला, तुला मीच मिळाली होती का. लगेच दुपारी वडाजवळ जाते आणि म्हणते, देवा 7 जन्म हाच मिळू दे.
एका मुलाने त्याच्या आईला प्रश्न केला, म्हणे का ग आई, तू बाबा बरोबर एवढी भांडते, बाबाला एवढी बोलते, तरी तू वडाला दरवर्षी हाच नवरा मिळावा असं का मागते? ती म्हणे कमालच आहे तुझी, या जन्मात त्याला एवढं सुधरवलं म्हणे, पुढच्या जन्मात काही दुसऱ्याला सुधरवू का म्हणे, म्हणून हाच पाहिजे, एवढं सुधरवलं त्याला. आणि म्हणून त्या ठिकाणी सावधान होण्याचा तो दिवस असतो. लग्न बंधनामध्ये ब्राह्मणाने बांधलेली गाठ, अनेक वादविवाद होऊ द्या, शक्यतोवर ती गाठ तुटत नाही, आणि ज्याची गाठ कधी जुळलीच नसते ती तुटल्याशिवाय राहत नाही. इथे बसलेले असे कितीतरी लोक आहेत ज्यांच्या संसाराला 40 वर्ष झाले, 50 वर्ष झाले, 60 वर्ष झाले, 20 वर्ष झाले, आणि आजकालच्या मुलामुलींचे लग्न होतात, महिन्याभरात घटस्फोट होतो. का? विचारांची देवाणघेवाणच नाही, विचारच जुळत नाही. एकाचे पूर्वेकडे तर दुसऱ्याचे पश्चिमेकडे जातात, असं असतं महाराज. म्हणून लग्न करणं हे महत्त्वाचं नाही. लग्न तर कोणाचंही होतं, लग्न करणं महत्त्वाचं नाही, लग्न टिकवणं महत्त्वाचं आहे. इथे बसलेले असे कितीतरी म्हातारे माणसं आहे, यांच्या जीवनात यांनी कितीतरी उन्हाळे, पावसाळे, हिवाळे, कितीतरी दुःख सहन केले असेल. बिचारे 40 वर्षाच्या आधी पत्र्याच्या घरात राहत असतील, साध्या घरात राहत असतील, शेतात काम करत असतील, अनेक कष्ट केले असतील. आज त्यांच्या जीवनात सुखाचे दिवस आले. का? त्या कठीण काळात पतीची साथ ज्यांनी सोडली नाही, आज त्यांच्या जीवनाचं सोनं झालं महाराज. त्याग हा आपल्या जीवनाचा एक भाग आहे. असं नाही नवऱ्याकडे, पतीकडे भरपूर पैसा आहे म्हणून चांगलं वागायचं, तर त्याच्या वाईट परिस्थितीमध्ये जी पत्नी आपल्या पतीच्या पाठीमागे भरभक्कम होऊन उभी राहते, तीच खरी पत्नी आहे महाराज, तीच खरी सहचारिणी आहे. आणि संसाराचा नियम आहे, काल तुम्ही जे त्यांच्यासाठी भोगलं त्याची जाणीव त्यांना आज झाल्याशिवाय राहणार नाही. भलेही तरुणा, मी त्या दिवशी सांगितलं ना, भाळणं संपलं की उरतं ते सांभाळणं, आणि ज्याला सांभाळणं त्या ठिकाणी जमलं, ज्याला सांभाळणं जमलं त्याचा संसार सुफल झाला. म्हणून महादेव पार्वतीचा विवाह सोहळा झाला, कन्यादान पुढे झालं, बाकीच्या विधी झाल्या. आणि ही जगन्माता आहे, अवघ्या विश्वाची जननी आहे, जिच्यावर आपण बसलो ती भारतभूमी सुद्धा आपली कोण आहे? माता आहे. जिला आपण सकाळी भाकर तुकडा चारतो ती गौमाता सुद्धा आपली कोण आहे? माता आहे, आई आहे. म्हणून आईसारखं यांच्यावर प्रेम केलं पाहिजे. अनेक शूरवीरांनी या मातीसाठी जन्म घेतला आणि या मातीतच विरून गेले. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव फासावर चढले महाराज. कुणासाठी? या भारतभूमीसाठी चढले. नवे नवे स्वामी विवेकानंद या भारतभूमीसाठी जगले. नवे नवे झाशीची राणी, एक अबला स्त्री असताना सुद्धा हातामध्ये तलवार घेऊन रणांगणात जी उतरली आणि भारत मातेची कीर्ती जिने गाजवली. या भारत मातेसाठी बलिदान केलेले या जगामध्ये कितीतरी लोक आहेत महाराज. शाळेत गेल्यावर रोज आपण प्रतिज्ञा म्हणतो, भारत माझा. कोणी प्रश्न विचारला, म्हणे भारत माझा देश आहे असं न म्हणता भारत आमचा देश आहे असं जर म्हटलं असतं तर मला सांगा, समजा हे गाव आमचं आहे या म्हणण्यात प्रेम आहे की हे गाव माझं आहे हे म्हणण्यात प्रेम आहे? आमची आई आहे की माझी आई आहे, आमच्यापेक्षा माझं या शब्दात प्रेम असतं. आमचं गाव आहे, झाडलं काय नाही झाडलं काय कुठं फरक पडतो, पण माझं गाव आहे, मला स्वच्छ ठेवलं पाहिजे. जीवा भावान जेव्हा मी पाहिलं माझं गावचं मंदिर शोभलं, म्हणून माझं ज्या ठिकाणी येते मग माझी बहीण, माझं कुटुंब, माझा परिवार, माझं ज्या ठिकाणी येतं तिथं प्रेम निर्माण होतं. म्हणून प्रतिज्ञा करत असताना काय म्हणतात? भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे, माझ्या देशावर माझे प्रेम आहे. 2 दिवस का होईना, 15 ऑगस्ट 26 जानेवारी, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे, माझ्या देशावर माझे प्रेम आहे. या शब्दात एवढी आपुलकी, एवढं प्रेम भरलेलं आहे.